रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्यांदा उपक्रम आहे असा आणि सगळीकडे ऑलरेडी पहिल्यापासून तुमच्या रुग्णालयाचं कौतुक सगळीकडे होतच आहे. त्यात आणखीन एक नवीन भर काय सांगाल? खूप आनंद वाटतोय का आज 22,500 बांधवांनी भगिनींनी त्या हॉस्पिटलचा हे घेतलेला आहे, उपयोग घेतलेला आहे. ज्या उद्देशाने हे रुग्णालय सुरू केलं ते खरोखरच सार्थकी झाल्यासारखे वाटतंय. ज्याप्रमाणे हॉस्पिटलचे कर्मचारी डॉक्टर्स चांगले सेवा देतात त्याप्रमाणे येणारे सर्व रुग्ण तेही प्रामाणिकपणे मंदिरात आल्यासारखे तेही सेवेचा उपभोग घेत असतात. ते बघून खूप आनंद वाटतोय. आज सिटी स्कॅनचं उद्घाटन झालेलं आहे. त्याचबरोबर डोळ्यांच्या शस्त्रक्रियेचे जवळजवळ 600 रुग्ण आपले पेंडिंग होते आई बाबा, त्यांनाही आजपासूनच जवळजवळ दिवसाला 25 ते 30 लोकांच्या शस्त्रक्रिया करून हा रत्नागिरी जिल्हा हा मोतीबिंदू मुक्त करण्याचं स्वप्न आम्ही पाहिलेलं आहे. आणि येत्या वर्षभरामध्ये एकही बांधव एकही भगिनी मोतीबिंदूच्या आजाराने घरी राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करण्यात येईल. आता तरी आचारसंहिता संपल्यानंतर गावगाव जाऊन मेडिकल कॅम्प घेऊन गावगावातील बांधव भगिनी आई वडील यांना उपचारासाठी इथे आणून बरं करण्याचं काम जिजाऊ करेल. नगरपालिका इलेक्शन आहे, या इलेक्शन नगरपंचायत या इलेक्शनमध्ये पक्षाच्या दृष्टीने जे निर्णय घेतील आदरणीय पालकमंत्री महोदय ते निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. साहेब अनुषंगानं की पालघर आणि भिवंडी या दोन्ही ठिकाणी निवडणुका आहेत, अशा वेळेला शिवसेनेची भूमिका काय आहे? कारण का भाजप या मतदारसंघात आपलं सुद्धा उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये आहे. तर त्यांच्या पद्धतीने करतील तरी आम्ही आमच्या पद्धतीने करू. कुठल्याही राजकीय पक्ष इतकी ताकद जिजाऊची त्या मतदारसंघामध्ये त्या दोन्ही जिल्हा परिषद आहे, त्यामुळे विजय शिवसेना पक्षाचाच होईल हे तुम्हाला आजच जाहीरपणे सांगतो.